शाहीर साबळेंचं जय जय महाराष्ट्र या गीताला नुकताच राज्यगीताचा दर्जा मिळालाय. आता मी आहे आसाममध्ये आणि आसाममध्ये मी या राज्यगीताचा उल्लेख का करतो असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर या गाण्यामध्ये दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असा उल्लेख केलाय आणि असाच काहीसा अनुभव मला इथे आसाममध्ये आलाय. मला फक्त असं म्हणावं लागेल की आसामचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, कारण की फार मोठ्या पदावरती डॉक्टर धनंजय घनवट आहेत आणि आसाम मधली कायदा सुव्यवस्था, इथली परिस्थिती, ड्रग कंट्रोल कसं केलं, या सगळ्या प्रश्नांवरती आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं खूप खूप स्वागत. बहुत बहुत धन्यवाद. आपनी हमारे तो प्रखंका दिले और जी तो उच्च उपाधि अपनी ये तो गरजा महाराष्ट्र तो गीतर द्वारे आम्हाला जनायचे याकडे बहुत धन्यवाद. भाल लागली. क्या बात आहे सर. म्हणजे इथे तर राहिलात पण इतकं अस्खलित आसामी कसं म्हणू शकता? त्याचं कारण असं की कुठल्याही प्रदेशात आपण जातो त्यावेळी तिथली भाषा, तिथली संस्कृती, तिथले दळणवळण, तिथले लोक याला आपण पूर्णपणे स्वीकारायचं असतं. आणि आम्ही ऑल इंडिया सर्व्हिसचे आहोत. आपला देश हा एक जर युनिट आपण मानलं तर आम्ही या मातीचेच आहोत, आधीपासून आहोत, आजही आहोत. त्यामुळे तख्त आपण दिल्लीचं काय, आपण देशाचं तख्त राखतोय आणि त्या राखण्यामध्ये आपला खारीचा वाटा योगदान करतोय. त्याच्यामध्ये एक चांगलं एक फिलिंग असतं. आसामी भाषेतली गोडी तुम्ही सांगितली, मात्र पोलिसी गणवेशातला खाक्या आसामीमध्ये आहे का? कारण की बाळासाहेब ठाकरे एक नेहमी वाक्य म्हणायचे की तुम्हाला कुठलीही भाषा शिकायची असेल तर आधी त्या भाषेतल्या शिव्या शिका. नाही, खाक्या शिव्या खरं तर मी म्हणेन की आसामी भाषा इतकी गोड आहे म्हणजे मराठी अमृतात नक्कीच पैजा जिंकेल, पण आसामी ही अजिबात कमी पडणार नाही. विशेषतः गोडव्याची जर अशी कुठली पैजा झाली तर कदाचित आसामी भाषा गोड म्हणून पुढे येईल. या भाषेमध्ये शिव्याच नाही आहेत. इथं मातृदर्जा किंवा महिलांचं स्थान इतकं मोठं असल्यामुळे किंवा काय, इथं आईच्या, बहिणीच्या, ज्या समाजाच्या जे चुकीचं आहे तिथली सगळ्यात वाईट शिवी काय बघितली असेल तुम्ही? कुत्र्या, त्याला कुकुर असं म्हणतात इथं. आणि मग एखादा माणूस जरी चिडतो त्यावेळी त्याला बाकी की तुला मूर्ख आहेस, तुला कळत नाही, या भाषेमध्ये इथपर्यंतच ते होतं. इथं भावना पोचतात परंतु, आणि शब्द त्याला असायलाच हवेत असं नाही. पोलिसी खाका त्यामुळं डिपेंड करतो की तुम्ही तुमचा मेसेज अक्रॉस किती फर्मली आणि किती कठोरपणाने तुम्ही अक्रॉस पास केला. त्या कॉन्टेक्स्टवरती डिपेंड असतं. मला म्हणजे कदाचित हा तुमच्या ड्युटीचा भाग आहे, तुम्ही सांगू शकणार नाही. एखाद्या कट्टर दहशतवाद्याला पकडल्यानंतर किंवा एखाद्या ड्रग पेडलरला पकडल्यानंतर तो जर माहिती देत नसेल तर त्याला पोलिसी खाक्या दाखवायला लागतो. अशा वेळेला तुम्ही काय करता? नाही, हा ट्रेनिंगचा भाग असतो. आणि ॲक्च्युली आजकाल नवीन टेक्निक्स आलेले आहेत. आपण त्यांचे सगळे तथ्य आपण पुढं घेतो, त्यांच्या मोबाईलचे डेटा असतील, त्यांच्या इतर, आणि सगळं जेव्हा आपण त्यांना कन्फ्रंट करतो त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या विपरीत काय असेल तर ते तथ्यपासही करायला लागतात. तुम्ही लिटरली त्यांना शिव्या दिल्या पाहिजेत, मारहाण केली पाहिजे. आता पोलिसही आपलं इमेज सुधारते, फक्त इथंच असं नाही, सगळीकडेच. त्यामुळे या प्रोफेशनल इंटरव्ह्यू आपण त्याला म्हणतो, इंट्रोगेशन असं म्हणत नाही आजकाल आपण, तर त्यामुळं त्याची गरज अशी पडत नाही. म्हणजे उडता पंजाब प्रमाणे उडता आसाम अशी ओळख काही वर्षांपूर्वी झालेली होती, मात्र आता उडता आसामचं पडता आसाम झालाय, कारण की गुन्हेगारी प्रचंड कमी झालेली आहे. म्हणजे जी माहिती आपल्या डीजी सरांनी दिली त्यानुसार क्राईम मध्ये 50% कमी झालेली आहे, त्याच्या आसपास कमी झालंय. नेमकं काय असं केलं की ज्याच्यामुळे ही कमी आली आणि लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढला? नाही, ही खरंच स्टोरी आपण महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सांगण्यासारखी आहे. आसाम पोलीसचं जे काही एक ट्रान्सफॉर्मेशन आपण त्याला म्हणतो, कायापालट ज्याला म्हणतो, तर प्रचंड झालेलं. गेल्या 4-5 वर्षांमध्येच पोलिसिंगचं जे एक इमेजचं एक आव्हान आमच्या एक दल म्हणून समोर आहे, त्या दृष्टीने बरेच पावलं उचलली गेलेली आहे. जसं आपण म्हणाल तर उडता पंजाब, तर ते अर्थात ड्रग्सच्या अर्थाने म्हटलेलं गेलं, तर तो समस्या काही प्रमाणात आम्हाला पण होता. आणि त्याच्यावरती पहिला हिट आमचे, ही संकल्पना तसं बघायला गेलं तर आमचे आजचे मुख्यमंत्री आसामचे, त्यांच्या सुपीक डोक्यातून आलेली, आणि आमचे DGP आणि आमचे सगळे दल, आम्ही कुठल्या याचं प्रायोरिटी कुठली असते ते आम्ही त्याला प्रायोरिटी नंबर 1 म्हणून घेतली. आणि ते सगळे जे ट्रेनिंग्स थॉरोली केले, इंटेलिजन्सला, नेटवर्कला घेतलं, इथल्याच यूथला आम्ही जाळ्यात घेतलं, त्यांचा विश्वास आम्ही संपादन केला. आणि अशी कुठल्या छोट्या मोठ्या जेव्हा घटना असतात इंटेलिजन्स आमच्याकडे यायला लागली आणि आम्ही सिस्टमॅटिकली त्याच्या रूट्सवरती काम केलं. आणि ज्यामुळे गेल्या 2-3 वर्षामध्ये पडता नाही पण उभरता आसाम, म्हणजे असं आपल्याला त्याचं चित्र बघायला मिळतं. ते रूट्स आम्ही क्रॅकडाऊन केले. अगदी मला हेच तुमच्याकडनं थोडंसं डिटेलमध्ये विचारायचं आहे, कारण की आसामच्या रूटला किंवा ड्रग्सचा गेटवे टू इंडिया
असं नाव दिलेलं आहे. म्हणजे कुठल्या पूर्वोत्तर राज्यांमधनं किंवा बाहेरच्या देशांमधनं ड्रग्ज जर जात असेल, ते भारतात पसरवायचं असेल, तर ते आसामच्या या म्हणजे पूर्वोत्तर राज्यांचा त्यांना एक सगळ्यात सोपा मार्ग आहे. मग इतकं सगळं असताना, इतका सगळा आंतरराष्ट्रीय दबाव असताना, जिथून आपल्याकडनं ड्रग्ज जाणार आहे तो मार्गच तुम्ही रोखला नाही, तर आसाममधल्या अनेक लोकांना तुम्ही त्या ड्रग्सच्या विळख्यातनं मुक्त सुद्धा केलेलं आहे. हे टास्क किती चॅलेंजिंग होतं? नाही, खरंच चॅलेंजिंग होतं सुरुवातीला. कारण कसं आहे की त्याची आसक्ती असते. ड्रग्ज हा एक समस्या आहे, पण ते तसं एक मेडिकल प्रॉब्लेम पण आहे, ते एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम पण आहे. एकदा ते एक व्यसन आहे. म्हणजे बऱ्याच युथला आम्ही गप्पा मारल्यावर कळतं की त्यांना सोडायचं असतं, म्हणतात ते विळख्यातनं बाहेर येऊ शकत नाही. त्यांना त्यावेळी गरज असते आधाराची. तर आसाम पोलीस आणि आसाम सरकारने ते सुद्धा केलं. म्हणजे रिहॅबिलिटेशन ही पण एक चांगली त्याची पॉलिसी होती, ज्याच्यानंतर रिझल्ट आला. लोकांचा विश्वास बसला की असं नाही की माझ्या खिशात 2 ग्रॅम कॉन्ट्राबँड सापडला म्हणजे आता मी उरलेलं आयुष्य फक्त खितपत पडणार किंवा तुरुंगात जाणार, मग मी सांगूच नाही, असं नाही. आम्ही बऱ्याच लोकांच्यावरती कायद्याच्या अंतर्गत योग्य अशी कारवाई केली. म्हणजे सौम्य कारवाई पण झालेली आहे, कठोर पण झालेली आहे. आणि जे मोठे व्यापारी आहेत त्यांना डेटरन्स म्हणून आम्ही डेटरंट ॲक्शन घेतलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी जेव्हा गोळीबार आला त्यावेळेला आम्ही प्रत्युत्तर करून बऱ्याच ठिकाणी एन्काउंटर झालेले आहेत. म्हणजे कसं की कुठल्या त्याला अनलिशिंग द स्टेट असं एक सुंदर इंग्रजीमध्ये म्हणतात. ज्यावेळी राज्य जेव्हा त्याची पूर्ण ताकद अनलिश करते, कायद्याची ताकद असते, समाजाची ताकद असते, रिहॅबिलिटेशनची असते, निधींची असते, पैशांची असते, त्यावेळी कुठलंच चॅलेंज असं समोर राहत नाही. आणि आसाम पोलिसनी आणि आसाम सरकारने ते चॅलेंज म्हणून घेतलं, इथल्या लोकांनी साथ दिली. त्यामुळे ती स्टोरी आता टर्न अराउंड म्हणणे आहे. मला आजच्या तरुणाईला एक खूप सुंदर मेसेज द्यावासा वाटतोय. डॉक्टर धनंजय घनवट हे फक्त PhD डॉक्टर नाहीत, तर ते MBBS डॉक्टर आहेत. सर, तुम्ही ड्रग्सच्या विळख्यातनं तरुणाईला बाहेर काढलं. आजही अनेक तरुण फक्त ज्यांना सिगरेटची नशा आहे किंवा तंबाखूचं सेवन करायची सवय लागलेली आहे, ते पण त्यांचं वाक्य ठरलेलं आहे, आम्हाला सोडायचंय पण सोडता येत नाहीये. तर एक पोलीस अधिकारी म्हणून नाही, तर एक डॉक्टर म्हणून काय सल्ला द्याल? नाही, नक्कीच हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्या देशामध्ये ऑलरेडी जे लंग्स आहेत, COPD डिसीज म्हणतात, ते सगळ्यात जास्त बर्डन पृथ्वीमध्ये आपला आहे. ट्युबरक्युलोसिस आपला तसं बघायला गेलं तर राष्ट्रीय डिसीज म्हणून आपल्याला डिक्लेअर करता येईल. इतकं मोठं चॅलेंज आता कमी झालेलं आहे, पण हे सगळे आपल्याला तरुणाईसमोर आपण आणलं पाहिजे. हे जे काही कारखाने असतात त्यांच्यावरती अजून निर्बंध टाकले पाहिजेत. लोकांचं प्रबोधन एका बाजूला झालं पाहिजे, कायद्याची अंमलबजावणी दुसऱ्या बाजूला प्रचंड झाली पाहिजे. आणि मला वाटतं की घराघरामध्ये हा मेसेज गेला पाहिजे. ज्यावेळी मोठी पिढी म्हणजे आजोबांची पिढी, वडिलांची पिढी त्याला प्रतिबंध घालते, त्याला मर्यादा घालते, त्यावेळी खरं तर ते तिथून येतं. आणि हे कुठंतरी आपल्या पूर्वीचे म्हणजे 60च्या 70च्या दशकात 80च्या दशकातल्या महाराष्ट्रामध्ये एक समाजबंधन असं होतं, ते कुठं थोडं असं लूज होतंय का याचं सगळ्यांनी विचार करावा. ते आसाममध्ये आपल्याला बघायला मिळतं. जर एखादा मुलगा कुठेतरी चुकत असेल तर आसाममधल्या अख्ख्या गावांनी येऊन, समाजाने येऊन त्याला समजवणूक देण्याची एक प्रथा आहे, पद्धत आहे. त्याच्यातनं एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असं ते लोक विपंताला जात नाही. तर ते कुठेतरी आपण परत सगळं समाज इन्व्हॉल्व करून आपण त्यातनं ते केलं पाहिजे. मुळातच असं म्हणतात की जर गुन्हेगारी कमी करायची असेल तर नागरिकांमध्ये विश्वास आणि गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण करायला पाहिजे. तोच आसाम पोलिसांनी केला आहे का? नो डाऊट आसाम पोलिसांचं कार्य खूप महान आहे, पण त्यांना जनतेची साथ मिळाली, जनतेने तुमच्यावरती विश्वास दाखवला, म्हणून तुम्हाला गुन्हेगारी कमी करण्यामध्ये मदत झाली जास्त? नाही, खूपच. तुम्ही जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला. मी ऑन रेकॉर्ड सांगायला हरकत, आमचे DG साहेब पण मगाशी थोडा वेळ करून म्हटले की जोपर्यंत अनादिकाल आणि मानवजात जोपर्यंत आहे तोपर्यंत 2 गोष्टी कदाचित कधीही संपणार नाहीत. आणि दोन्ही गोष्टी माझ्या प्रोफेशनशी रिलेटेड आहेत. एक म्हणजे डिसीज आणि दुसरं म्हणजे क्राईम. तर कदाचित संपणार नाहीच आहेत. आपलं मानवजात म्हणून, आपली सोसायटी म्हणून आपलं कर्तव्य आणि सरकारी इन्स्टिट्यूशन्स म्हणून की आपण त्याला कसं कमीत कमी ठेवता येईल, त्याला कसं चॅनलाइज करता येईल, कशी आपल्याला चेकमध्ये ठेवता येईल, आणि मगच रामराज्य किंवा शिवराज्य येऊ शकतं. आता हे कसं करता येईल? तर शासन आपल्याकडे पाहिजे, घराघरातलं शासन पाहिजे, त्याला धर्माची साथ पाहिजे, त्याला अध्यात्माची साथ पाहिजे, आणि त्याचबरोबर एका बाजूला सक्षम असं पोलीस दल पाहिजे. पोलिसांचं नॉर्मली आज अशी अवहेलना आहे की एक इमेजचं क्रायसिस आपल्याला दिसतं, फक्त इथंच नाही सगळ्याच भागांमध्ये. तर त्याला कारण असतं की म्हणजे पीपल गेट व्हॉट दे डिझर्व ॲक्च्युली. आणि पोलीस रिफॉर्म्सचं जे एक मागणी होती, माननीय सर्वोच्च न्यायालय पण याला 2005 प्रकाश सिंग केसमध्ये आपण पोलीस रिफॉर्म्स आणूयात असं सांगितलं होतं, पण ते म्हणावं असं अजूनही आलेलं नाही. तो इकडे मला बघायला मिळतो. गेल्या 1-2 वर्षामध्ये सुद्धा जनतेकडून मागणी आली की पोलीसच्या भरती व्हायला पाहिजेत. आज आमच्या गेल्या 2 वर्षामध्येच साधारण आम्ही 25,000 पोलीस भरत्या केलेल्या आहेत.
सांगायला अभिमान वाटतो. एकही रुपया याच्यामध्ये गेला कुठलाही घेतला गेला नाही. वी हॅव अ व्हेरी ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट पॉलिसी. आणि घराघरातनं जेव्हा मुलगी जॉईन करते तर ते एक फक्त कुटुंब अख्खं जोडलं जातं पोलिसिंग बरोबर. एक फेमस ब्रिटिश पोलीस अधिकारी होते, त्यांनी असं म्हणून गेलं होतं की एव्हरी सिटीजन इज अ पोलिसमन विदाउट युनिफॉर्म अँड एव्हरी पोलिसमन इज अ सिटीजन विथ युनिफॉर्म. तर ह्या जो मेळ आहे तो आपण घातला पाहिजे आणि जनतेची मागणी झाली पाहिजे की पोलीस आम्हाला कसे पाहिजेत आणि मग त्यांना ट्रेनिंग दिले पाहिजेत, त्यांचे वेलफेअरच्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या पाहिजेत. आपण जशा सुविधा आपण इंडियन आर्मीसाठी, इंडियन नेव्हीसाठी, एअरफोर्ससाठी देतो तशा जर आपण पोलिसांना पण जर पुरवू शकलो तर हे चिरीमिरी ज्याला आपण म्हणतो ते नाही का बंद होऊ शकणार. हा सगळा विचार नक्कीच जनतेने करायला पाहिजे, मग लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे आणि मग चिरीमिरी तर तुम्ही बंद करूनच दाखवली, कारण की तुमचे जे ऍप तुम्ही तयार केलेले आहेत त्यात थेट जनता तुमच्याशी संवाद साधू शकते. कुठलाही सर्वसामान्य माणूस थेट डीजीपी ऑफिसला येऊ शकतो. वेबसाईटवरती तुमचाच काय म्हणजे खालच्या अधिकाऱ्यांपासून ते डीजी सरांपर्यंतचे सगळ्यांचे नंबर अवेलेबल आहेत. कोणीही केव्हाही फोन करू शकतो. तर याचा फायदा होतो की कधी कधी त्रास होतो किंवा कधी कधी मिसगाईड करण्याची कामं किंवा टेररिस्ट ऍक्टिव्हिटी असतील किंवा ड्रग पेडलर्स असतील यांच्याकडनं अँब्युश वगैरे करून मिसगाईड करण्याचं काही काम कधी झालंय का? नाही, अशी मोठी घटना अजून काही समोर झाली नाही, पण होय होक्स कॉल भरपूर येतात. कधी कधी पूर्ववैमनस्यातून दुसऱ्याला फसवण्यासाठी काहीतरी चुकीची इंटेलिजन्स येते, पण त्याचं सुद्धा पर्सेंटेज बघायला गेलं तर कमी आहे. म्हणजे ऍक्च्युली जनता त्रस्त असते, ज्यावेळी त्यांना विश्वास वाटतो त्याच वेळी ते येऊन आम्हाला काहीतरी सांगतात. त्यातूनही जे असतात आमच्याकडे मेकॅनिझम्स आहेत. म्हणजे त्याची पहिल्यांदा प्रिलिमिनरी इन्क्वायरी होते, त्याच्यासाठी एक डेडिकेटेड स्टाफ आहे त्याचा सुपरवाईज करायला, त्या घटनेचं परत काय झालं त्या तक्रारीचं हे सगळं बघायला आमच्याकडे मेकॅनिझम असल्यामुळं आता ते फिल्टर होत झालं. म्हणजे सुरुवातीला 6 महिने हे सगळ्या बरोबर आम्ही स्ट्रगल केलं, पण आता 1.5 वर्ष 2 वर्ष स्टेबल झालेली सिस्टम. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, पुढचं पाठ मागचं सपाट. म्हणजे एखादी गोष्ट करायला लागलो की मागचं सगळं विसरून जायचं. तसं तुमच्या बाबतीत झालेलं नाही. ड्रग फ्री आसाम तुम्ही करायला घेतलं म्हणून तुमच्या आसामच्या बेसिक गुन्ह्यांकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं नाहीये किंवा आसामकडे असलेली चॅलेंजेस जी आहेत, म्हणजे एकशिंगी गेंड्यांची तस्करी, त्यांची शिकार हे रोखण्याचं प्रमाण असेल, ट्रॅफिक म्हणजे अगदी साधा जिव्हाळ्याचा प्रश्न ट्रॅफिक असेल, या म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत तुम्ही कुठेही दुर्लक्ष केलेलं नाहीये. हे आसाम पोलिसांना कसं जमलं? नाही, खरं तर हे आपल्याला वेगवेगळे दिसतात मुद्दे, पण इंटरनली जर आपण बघितलं सगळे म्हणजे अंतर्गत जुडलेले असतात. ज्यावेळी आपण मी तर म्हणतो की ज्यावेळी कठोर हेल्मेटची आपण जेव्हा अंमलबजावणी करतो, म्हणजे भल्या पुणेकरांना ज्यांनी हेल्मेट आपण परिधान करू शकलो नाही, इथं तुम्ही आज गुवाहाटीमध्ये जावा, माझा दावा आहे की 98 ते 99% बायकर्स आणि दोन्ही रायडर्स म्हणजे पिलन रायडर एज वेल एज द मेन रायडर तुम्हाला हेल्मेट घातलेले दिसतील. साधारण 90% लोक तुम्हाला सीट बेल्ट घातलेले दिसतील. आणि हे सुरुवात तिथून होते. मग तिथून झाली तर लोकांचं ऑटोमॅटिक ते एक सेफ्टीचं इक्विपमेंट आहे. मी एक लॉ पालन करतोय, मी लॉ अबायडिंग बनतोय, एकाला बघून दुसरं, आणि हळूहळू हा समाज त्या दिशेने जायला लागतो. आणि इन जनरल म्हणजे एअरपोर्टला आपण कचरा बघत नाही, पण इतर ठिकाणी बघतो. मग तोच आपण इथे इन्फोर्स केला. म्हणजे गोष्ट छोट्या गोष्टींची असते. जर आपण ड्रग्ज एका याला जरी फोकस केलं तरी त्याचा इफेक्ट आपल्याला सगळीकडे मिळतो. बरोबर. ड्रग्जमधनं जे क्राईम्स होतात, म्हणजे पैसे नाही येतात, 500 रुपयाचे ड्रग्ज घ्यायला आई वडील देत नाहीयेत, मग कुणाच तरी मोबाईल चोरून विकत, मग मोबाईलची चोरी थांबली, मग छोटे गुन्हे थांबले की परत मग मोठे गुन्हे थांबले, याच लोकांचं रिक्रुटमेंट जेलमध्ये होत असतं. ती सगळी साखळी तोडण्याचं काम आपण केलेलं आहे. अगदी सर, अगदी शेवटचा प्रश्न. तुम्ही अनेकांची साखळी तोडली, अनेक गुन्हेगारांना तुम्ही चांगल्या मार्गावरती लावलेला आहे, त्यांना त्यांचं पुनर्वसन सुद्धा केलंय. मात्र या पुनर्वसनामध्ये सुद्धा अनेक चॅलेंजेस आलेले होते आणि हे पुनर्वसन सुरू असताना ज्या गुंडांनी किंवा ज्या आत्मसमर्पण केलेल्या व्यक्तींनी चूक केली त्यांना काय शासन केलं? रामदास स्वामींनी म्हटलेले नाठाळांच्या माती हाणूया काठी, तर तशी काठी सुद्धा आसाम पोलीसकडे आहे. साम दाम दंडभेद सगळे आहेत आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आहे, नमुना म्हणजे केस स्टडी म्हणून इकडे आपल्या आसाम पोलीसमध्ये आपण बघू शकतो. त्यामुळे कठोर शासन सुद्धा एक आमचा भारतातला बाण तीर राहिलेला आहे. अगदी. तर आसाम पोलिसांनी काय काय केलं आणि कशामुळे आता आसाममध्ये शांतता नांदायला लागलेली आहे याची माहिती डॉक्टर घनवट सरांनी दिलेली आहे. त्यामुळे जसं म्हणतात की चॅरिटी स्टार्ट्स ॲट होम या म्हणीचा पुरेपूर वापर किंबहुना त्याची सुरुवात ही आसाममधल्या नागरिकांनी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यामध्येच नियम आले आणि पोलिसांचं काम थोडंसं कमी झालं असं म्हणायला काहीच हरकत नाही. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, गुवाहाटी, आसाम.